छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका आयुक्तांनी एक नवीन आदेश जारी केला आहे, ज्याच्यामध्ये जे नगरसेविका आहेत त्यांचे जे नातेवाईक होते त्यांचा जो कामामध्ये हस्तक्षेप होत होता तो आता बंद होणार आहे आणि अधिकाऱ्यांना आता त्यांनी त्याच्याबाबत आदेश सुद्धा दिले आहेत. आपल्यासोबत महापौर समीर राजूरकर आहेत. कसं पाहता आयुक्तांनी जो आदेश दिलाय, कुठेतरी नगरसेविकांच्या नातेवाईकांचा हस्तक्षेप होत होता कामा? नाही, मुळात असं आहे की हा काही आदेश नवीन नाहीये, परिपत्रक येते. हा कायद्यातलंच प्रोव्हिजन आहे आणि माझं त्याच्यामध्ये असं स्पष्ट मत आहे की नगरसेविक, सन्मान्य नगरसेविकेचे पती असोत किंवा कोणी भाऊ आहेत, तर ते त्यांना जर हेल्पिंग हँड होत असतील तर काही त्याच्यात हरकत बाळगायचं कारण नाहीये. पण संविधानिक गोष्टी करायला स्वतः नगरसेविकच असली पाहिजे किंवा नगरसेवकच असला पाहिजे. पण ते जर हेल्पिंग हँड होत असतील, कुठं काही काम करायला, कुठं प्रशासनिक काही कळत नसेल तर काही हरकत नसावी त्याच्यामध्ये. म्हणजे कुठेतरी या आदेशला तुमचा हस्तक्षेप आहे? नाही, माझा हस्तक्षेप असाच कारण नाही, तो आदेश ऑलरेडी होताच गेल्या 20 वर्षापासून, तो कायद्याचा पार्ट आहे. पण माझं असं म्हणणं आहे की तो आदेश, त्याचं परिपत्रक काढलं, त्याच्यात काही हरकत नाहीये. पण ते त्याला हेल्प करत असतील तर हेल्प करायला काहीच अडचण नाही. बरं, दुसरं म्हणजे आयुक्तांनी आता आम्हाला बोलताना सांगितलं की जे नगरसेवक आहेत त्यांच्या अनेक गाड्या आहेत आणि त्याच्यावर स्टिकर आहेत, त्यामुळे नगरसेवकांचे नातेवाईक सुद्धा ते वापरतायत. कुठेतरी त्याच्यावर पण कारवाई होईल? 100% होईल. जशी विधानसभेमध्ये जर आमदाराच्या गाडीला स्टिकर लावायची परवानगी असेल, दुसऱ्याने लावली तर कारवाई होते, तसंच नगरसेवकांची होईल. हा विषय राहिला. पण दुसरीकडे पाऊस आता सुरू झालाय, मात्र शहरातली बहुतांशी रस्ते आहेत ते कुठेतरी त्यामुळे खड्ड्याचे चाळणं झालंय का असं चित्र आहे. क्रांती चौकामध्ये मोठ्या प्रमाणात खड्डे पाहायला मिळतात. याच्यावर विरोधी पक्ष नेते म्हणतायत की स्मार्ट सिटी नावाला आहे, कॉन्ट्रॅक्टर आणि अधिकारी स्मार्ट झालेत. नाही, मुळामध्ये असं आहे की मी त्यांच्या प्रश्नाला उत्तर द्यायला हे नाहीये, परंतु शहरातल्या लोकांना मी उत्तर द्यायला बांधले. काही स्पॉट्स आहेत या शहरामध्ये, इतके खड्डे झालेले आहेत की जिथे गेले तिथे खड्डेच आहेत. काही स्पॉट्स आहेत, ते आयडेंटिफिकेशन चालू आहे की तिथं थोडं उघड दिलं पाहिजे, तर तिथं आपल्याला पॅचवर्क करता येईल. काही स्पॉट आहेत, क्रांती चौकात एक स्पॉट आहे, रेल्वे स्टेशन पाशी एक स्पॉट आहे, काही सिडकोतले स्पॉट आहेत की तिथे आपल्याला ते करावं लागणार आहे आणि ते सातत्यानं करावं लागतं. तिथं लो लाईन एरिया असतो, पाणी साचतं. आणि जे लोक म्हणतायत की शहर नुसतं नावाला, तर त्यांना, ते या शहराचे नागरिकच आहेत ना, ते शहराच्या बाहेरचे आहेत का, त्या या महापालिकेचे सदस्य आहेत ना. तर आपलं शहर चांगलं आहे, आपल्या शहरावरती प्रेम करावं हे त्यांनी शिकावं. आता आपल्या शहरावरती प्रेम केलं पाहिजे. आपण आपल्या शहरामध्ये एवढं चांगला जिओग्राफिकल पार्क येतोय, आपल्या शहरामध्ये चांगल्या चांगल्या गोष्टी आहेत, त्याचं पण कधीतरी एकदा सांगावं की या शहरात काय चांगले झालेले. ह्या शहरामधल्या प्लॅनेटोरियम झाले, त्याच्याविषयी कधी कोणी काही बोललं का? एवढं सुंदर प्लॅनेटोरियम मराठवाड्यातल्या कुठल्या शहरात आहे? तर यावरती सुद्धा कधीतरी भाष्य केलं पाहिजे. नक्कीच. आपण जर पाहिलं होतं, हे होते महापौर समीर राजूरकर. मी राम उदवंत, नवराष्ट्र, छत्रपती संभाजीनगर.